प्रेस द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी. देव बाप्पाने पुन्हा एकदा तुमच्या परिवाराची आठवण केली आणि आज आपल्यामध्ये तुमची सर्वात मोठी सिस्टर निकिताताई पण आहे. यावर देवाच्या नावाला धन्यवाद देऊया आणि आजची प्रार्थनेची सुरुवात निकिताताईंच्या प्रार्थनेचा करूया. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 सिंहाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वीच्या उत्पन्न करते ईश्वराच्या ही सुंदर शिवे आमच्या जीवनाला जोडलीच बाप्पा. बाप्पा, आम्ही जे वचन वाचणार आहोत ते समजण्याचं बुद्धी चातुर्य तू आम्हाला दे बाप्पा. तू म्हणतोस इथे दोघे किंवा तिथे तिथे मी आहे बाप्पा. बाप्पा, तू आमच्यात उपस्थित राहा. आमच्या प्रार्थनेला तू उत्तर दे बाप्पा. आमच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीवर तुझा ताबा घे. तुझा तारणाचा अनुभव तू आम्हा सर्वांना घडव बाप्पा. पाळक साहेबांच्या द्वारे तू आमच्याशी बोल. ते वचन समजण्याचं बुद्धी चातुर्य ज्ञान तू आम्हा सर्वांना पुरव. तू इथून पुढचा वेळ काळ समय मी सर्व तुझ्या हातात देते ईश्वराजा. ही छोटीशी प्रार्थना तारणार प्रभू श्री ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावात म्हणून तो ऐकत्या. आमेन. गीताची वही घेतली. आज तुम्ही एक गायचं, मी दोन गाय. आज तिथे बरं ठीक. आज तुम्ही दोन गा, मी एक गाय.
तुला, आदिवंदन ख्रिस्ता तुला. तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. अजून काहीच आहे? माझ्या मुखातून निघलंय ना दोन मी काही क्रूस उठाना है हम सबको अपना, ऐ मसीही जवान ये वादा नहीं भूलना. क्रूस उठाना है हम सबको अपना, ऐ मसीही जवान ये वादा नहीं भूलना. टूटे जीवन का बोझ लेके क्यों भटकता है, टूटे जीवन का बोझ लेके क्यों भटकता है. जुड़ते नहीं क्यों हाथ, तू क्यों भटकता है. तेज जीवन का बोझ सब कुछ है सहना, ऐ मसीही जवान ये वादा नहीं भूलना. क्रूस उठाना है हम सबको अपना, ऐ दुखित ना वृद्धि होके जीवन से निराश, ऐ दुखित ना वृद्धि होके जीवन से निराश. राहों पे कैसे चला होके इतना तू दास, आंसू हाल अपना जा यीशु से कहना. ऐ मसीही जवान ये वादा नहीं भूलना. क्रूस उठाना है हम सबको अपना. लौट जा तू अभी लेके साथ टूटा दिल, लौट जा तू अभी लेके साथ टूटा दिल. होगी पाप क्षमा जा खुदा से तू मिल, पाके प्यार उसका बन के दीपक जलना. ऐ मसीही जवान ये वादा नहीं भूलना. क्रूस उठाना है हम सबको अपना, ऐ मसीही जवान ये वादा नहीं भूलना. ये वादा नहीं भूलना, ये वादा नहीं भूलना. गायचं आहे अजून का?
ही वाजे जना जना हा 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 हालेलुया हो 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 होसाना हा 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 हालेलुया हो 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 होसाना हालेलुया 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 विश्वासाने डोंगर धरतील दूतांच्या भाषा बोलतील विश्वासाने डोंगर धरतील दूतांच्या भाषा बोलतील प्रीती जर नसली तर संदेश रद्द होतील हालेलुया प्रीती जर नसली तर संदेश रद्द होतील प्रीती विना जीव सुना झांज ही वाजे जना जना प्रीती विना जीव सुना झांज ही वाजे जना जना हा 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 हालेलुया हो 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 होसाना हा 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 हालेलुया हो 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 होसाना हालेलुया 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 प्रीती सहनशील आहे उपकार स्मरत नाही प्रीती सहनशील आहे उपकार स्मरत नाही सर्वांची आशा धरते सर्व संबंधाने धीर धरते हालेलुया सर्वांची आशा धरते सर्व संबंधाने धीर धरते प्रीती विना जीव सुना झांज ही वाजे जना जना प्रीती विना जीव सुना झांज ही वाजे जना जना हा 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 हालेलुया हो 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 होसाना हा 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 हालेलुया हो 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 होसाना हालेलुया 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 फार सुंदर, फार सुधारणा झाली आवाजामध्ये. देव बाप्पाला गौरव असो. आणखी सुधारणा देव बाप्पा अजून करील. देव बाप्पाच्या मनात जितकी तुमच्या आवाजाला सुधरवण्याची इच्छा आहे ना, ऑटोमॅटिक तुमचा आवाज तसा होणार आहे. तुम्हाला पण वाटेल अरे आमचा आवाज पूर्वी कसा होता ना आता कसा झाला. कारण जे मुख परमेश्वरासाठी उघडलं जातं ना, ते मुख देवबाप आपल्या सामर्थ्याने भरणारा आहे. देवबाप काही ना काही देतो. देवबाप जाणतो माझे लेकरं माझ्या समोर कष्ट करत आहे, माझ्या लेकरांना मला दिलं पाहिजे. आता काय तुम्ही वाईट गायलं नाही, अतिशय सुंदर गायलं प्रिया. आणि जे कोणी हा तुमचा आवाज ऐकतील ना, आत्म्याने खरेपणाने जर हे गीत त्यांनी ऐकले ना, गीतातूनच त्यांना आशीर्वाद देवबाप. प्रियांनो, देवाचं कार्य व्यर्थ कार्य नाही. देवाच्या कार्यामध्ये आशीर्वाद आहे. मग गाण्यामध्ये आशीर्वाद आहे, संदेशामध्ये आशीर्वाद आहे, आणि आम्ही जी काही प्रार्थना करू किंवा ऐकू त्याच्यामध्ये पण आशीर्वाद आहे. म्हणजे आशीर्वादाचा एकंदर ठेवाच आहे ही प्रार्थना. प्रार्थना म्हणजे सर्व प्रकारचे आशीर्वाद घेणं हे आहे. म्हणून प्रियांनो, आम्हाला 2 द्वारांमधले एका द्वाराला जाण्याचं आमच्या जीवनामध्ये आम्हाला ठरवायचा एक अवसर किंवा एक संधी देवाने दिली. 2 दरवाजे आहेत. कोणता दरवाजा तुम्हाला निवडायचा हे तुमच्या वागण्याहून, तुमच्या बोलण्याहून, तुमच्या कृतीहून आणि तुमच्या सर्व आज्ञापालनाने त्या द्वाराला उघडण्याची चावी आहे. पहिलं द्वार आहे स्वर्ग म्हटलेलं ठिकाण. स्वर्गाचं ठिकाण हे पहिलं द्वार आहे. आणि दुसरं द्वार आहे
अंगण. विश्वासणाऱ्यांना तिसरं द्वार नाही. तिसरं द्वार पण आहे, पण ते विश्वासणाऱ्यांच्या सेवकांच्या नावावर लिहिलेलं नाही. देव बाप्पाने त्यांना त्या द्वारापासून अलिप्त ठेवलेलं आहे. केव्हापासून अलिप्त ठेवलंय? ज्या दिवशी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर आत्मेने आणि खरेपणाने विश्वास ठेवला, तुम्हाला जेव्हा समज आली की अरे मला काय घ्यायचं काय नाही घ्यायचं याचं जेव्हा तुम्हाला ज्ञान देव बाप्पांनी दिलं, त्या क्षणापासून तुम्ही ज्या दरवाजाने चालण्याचा प्रयत्न करत आहात त्याच दरवाजाने तुम्हाला आतही जायचं आहे. जर कुणाचा दरवाजा स्वर्ग म्हटलेला नसेल तर त्याला अंतिम समयामध्ये स्वर्ग म्हटलेल्या दरवाजावर येण्याची संधी आहे. जसं आम्ही गाडी चालवताना आम्हाला जर वाटलं आम्हाला इकडं नाही जायचं इकडं जायचं तर गाडी तिकडं जाते. गाडी म्हणते का नाही तू या रोडने चाललास, आता दुसऱ्या रोडने चालण्यासाठी मी तयार नाही. तसं प्रियांनो, देवबाप्पा ज्या विश्वासणाऱ्यांना स्वर्ग म्हटलेल्या ठिकाणी जाण्याची आशा आहे त्यांना तो त्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी रेडी आहे. फक्त तुम्ही रेडी व्हावं ही देवबाप तुमच्याकडून अपेक्षा करतो. म्हणून आजचं जे वचन आलेलं आहे ते वचन पण याच गोष्टीला प्रमाणित करत आहे. तर काढूया आपण आजचं वचन. स्तोत्र संहिता 118 20 वचन. बघा बरं काय लिहिलंय त्या ठिकाणी. स्तोत्र संहिता 118. हे परमेश्वराचे द्वार आहे, यातून नीतिमान प्रवेश करो. हे परमेश्वराचे द्वार आहे. प्रियांनो, परमेश्वराच्या द्वारापर्यंत ज्यांना जायला मिळतं ना प्रियांनो, त्यांना जीवनाचा रस्ता सापडल्याशिवाय राहत नाही. आणि ते चांगले झाल्याशिवाय प्रभूला पण समाधान होत नाही. प्रभूकडे जे येणारे असतात ना प्रियांनो, ते सर्व वाईट झालेले, पापाने बरबटलेले, आपल्या जीवनाला कंटाळलेले, आपल्या जीवनामध्ये उदास झालेले, असे कितीही वाक्य पवित्र आत्मा बोलला ना, त्या सर्व प्रकारचे लोक जेव्हा परमेश्वराच्या द्वाराजवळ येतात ना, त्यांचं जीवन परमेश्वर बदलल्याशिवाय राहत नाही. आणि मग खालच्या भागात सांगितलंय, यातून धार्मिक जन प्रवेश करतील. हा दरवाजा फक्त धार्मिकांसाठी उघडला जातो, अधार्मिकांसाठी हा दरवाजा उघडला जात नाही. आणि जे धार्मिक जन याच्यातून प्रवेश करतील, मग दोन रस्ते त्यांच्या समोर असतात. कोणत्या रस्त्याने चालायचं ते त्या विश्वासणाऱ्यावर देव बाप्पाने ठेवलेलं आहे. वचनाप्रमाणे आचरण करण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी डायरेक्ट स्वर्गाचा रस्ता सरळ आहे. पण ज्यांना अंदर बाहेर प्रभूमध्ये राहून चालायचंय, आपल्या मनाने वागायचंय, थोडं प्रभूचं थोडं माझ्या मनाचं, त्यांच्यासाठी मग अंगणाची प्रयोजन देव बाप्पाने करून ठेवलेली आहे. पण तिसरा दरवाजा जो अग्नी आहे, तिथं कोणताही विश्वासणारा, कोणताही सेवक कदापिही पाय पण ठेवणार नाही. प्रियांनो, आम्ही इथून माग पुष्कळ संदेश ऐकले, आमच्या ध्यानात पण असतील की काही सेवकांनी अग्नीचा उपयोग नेहमी आपल्या संदेशामध्ये ठेवला असेल. प्रियांनो, अग्नी आहे हे नाकारता येत नाही. बायबलमध्ये अग्नीचं वर्णन जर आहे, पण ही अग्नी विशेष अर्थाने देव बाप्पाने ठेवलेली आहे. अहो, जे प्रभूकडे आलेले आहेत, प्रभू त्यांना कदापि घालून देत नाही. त्याने वचन दिलेलं आहे की जो माझ्याकडे येतो त्याला मी कदापि घालून देणार नाही. जर प्रभू आम्हाला घालूनच देत नाही तर आम्हाला नरक म्हटलेल्या अग्नीकडे जाण्याचा रस्ता त्यांनी बंद केलाय. पण आजही आम्ही ऐकतो, जर असं कुणी चुकीच्या वाटेने चालला किंवा थोडस पाप त्याच्याकडून होत राहिलं, लगेच देवाच्या दास उत्स्फूर्तीने लगेच
हे नरकाकट चाललेले आहेत. प्रियांनो, देवाचा आत्मा कधी बोलत नाही, हे नरकाकट चाललेले आहेत. पण सेवकांच्या मनामध्ये कुठली भावना येते, कुठला विचार येतो, म्हणून ते डायरेक्ट नरकाकडच त्या व्यक्तीला घेऊन जाण्याची इच्छा ठेवतात. त्यांच्या बोलण्याचा आशय हेतू हा असू शकतो की नरकाची वाट सोड, स्वर्गाची वाट धर. पण प्रियांनो, हे बोलण्यासाठी दुसरे पण पर्याय आहेत. जरुरी नाही हेच वाक्य वापरलं तरच ऐकणाऱ्याला कळल की अरे मी खरंच चुकतोय, मला सरळ वाटेकडे यावं लागल. सांगण्याच्या परी पवित्र आत्म्याजवळ भरपूर आहे. फक्त पवित्र आत्मा त्या सेवकाच्या मुखातून बोलतो का, हे महत्वाचं असतं. म्हणून प्रियांनो, तुम्ही जे बसलेले आहात ना, तुम्हाला ही कृपा देव बाप्पाने पुरवलेली आहे. बोलणारा सेवक आत्मेतून बोलतोय का बुद्धीतून बोलतोय, त्याच्या बोलण्यावरून तुम्ही परीक्षण करू शकता की आम्ही जे ऐकत आहोत ते कुठून ऐकत आहोत. प्रियांनो, जर 20व्या वचनात देव हे म्हणत आहे की धार्मिक जन यातून प्रवेश करतील, तर 19 वचनामध्ये त्या गोष्टीचा आशय ठेवलेला आहे. ते स्तोत्र संहिता 19वं वचन. मजसाठी धार्मिकतेची द्वारे उघडा, मी त्यातून प्रवेश करून परमेश्वराचे उपकार स्मरण करीन. उपकार स्मरण करणं हेच त्या धार्मिक दरवाजाचं किंवा त्या रस्त्याचं प्रमुख हेतून उद्देश देव बाप्पाने ठेवलाय. पण आम्हाला अनुमती मिळणं गरजेचं आहे, मान्यता भेटणं गरजेचं आहे. काही जणांचं मत आहे की बाप्तिस्मा घेतल्यावर मान्यता मिळते, पण देवाचा आत्मा इतकी दूरची वाट विश्वासणाऱ्यांसाठी बघायला लावत नाही. देव बाप त्यांना या वाटेने चालण्याची अनुमती केव्हा देतो, जरा वचनातून बघू आपण. इफिसकरस पत्र 1 अध्याय आणि त्याचं 13-14 वचन. तुम्ही ही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देऊ केलेल्या पवित्र आत्म्याचा तुमच्यावर त्याच्या ठायी शिक्का मारण्यात आला आहे. देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वकीय जनाच्या खंडणीवरून मिळवलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वचनाचा विसार आहे. बघितलं, तुम्हाला या द्वारातून जाण्यासाठी पवित्र आत्म्याने प्रयोजन कोणत्या वेळेला केलंय. तुम्ही देवाचं सत्य वचन, आज सांगा प्रियांनो, बायबलच्या आत्म्याने आपल्या आत्म्याने लिहिलेले वचन आहे. देवाच्या आत्म्याला सत्य वचन म्हणण्याची आवश्यकता का पडली? कोणतं सत्य वचनाची सुवार्ता ऐकल्यावर तुम्हाला ही मान्यता मिळाली किंवा पवित्र आत्म्याचा शिक्का तुम्हाला देण्यात आलाय आणि वचनाचा इसार म्हणून तुम्हाला हकदार बनवलंय? प्रियांनो, वचन वाचणं सोपं आहे, पण वचन समजणं कठीण आहे. सत्याची सुवार्ता म्हटल्यानंतर याच्यामध्ये नक्कीच काहीतरी पवित्र आत्म्याला सांगायचं आहे. म्हणजे आणखी एक सुवार्ता आहे की ज्या सुवार्तेचा देव बाप्पाशी संबंध नाही. मोबाईल आहे ना आमच्या जवळ, प्रत्येकाजवळ आहे ना. ज्यांच्याकडे नसेल ते त्यांची बात वेगळी, पण प्रत्येकाकडे आज मोबाईल आहे. कशासाठी मोबाईल आहे हो? काही जण कसा वापर करतात ते त्यांना माहिती, पण काही जण मोबाईलचा वापर करतात कशासाठी? आम्ही एकमेकाच्या संपर्कात राहावं, आम्हाला देवाचं संदेश ऐकायला मिळावे, गाणे ऐकायला मिळावे, म्हणून मोबाईलचा वापर केला जातो. कोणी जोकिंगसाठी करतं, कोणी कशासाठी करतं. पण जे आत्मिक मार्गाने चालणारे ते गाण्यासाठी, संदेशासाठी मोबाईलचा विशेष करून वापर करतात. कारण त्यांना माहिती आहे की या माध्यमातूनही मी देवाच्या संपर्कात राहू शकतो. प्रियांनो, माणसाच्या संपर्कात आम्ही राहिलंच पाहिजे, पण त्यापेक्षा अधिक आम्ही देवाच्या संपर्कात असलं पाहिजे. आज अनेकांना खात्री शाश्वती नाहीये प्रियांनो की मी देवाच्या संपर्कात आहे किंवा नाही. काही जणांना तर ही पण खात्री नाही आजच्या समयाला
की प्रभूचं जेव्हा आगमन होईल तेव्हा माझं जाणं होईल किंवा नाही. मग ते काय उत्तर देतात, नाही ना, प्रभूवर विश्वास ठेवलाय, कदाचित माझं जाणं होईल, कदाचित माझं जाणं होईल, पण खात्रीने नाही म्हणत. केव्हा पण प्रभू येऊ द्या, मी त्याच्या बरोबर आहे. काही जणांचं असे उत्तर येतात प्रियांनो. याला कारण एक आहे, जे प्रभूच्या संपर्कात राहत नाही त्यांनाच असं बोलण्याची प्रेरणा मिळती. आणि प्रभूच्या संपर्कात राहण्याचा सर्वात उत्तम उपाय तुमच्याजवळ काय घेऊन बसला तुम्ही आज? हे आहे प्रभूच्या संपर्कात राहण्याचं माध्यम. आज अनेक जण या माध्यमामध्ये नाहीत. अनेक जणांना या माध्यमाबरोबर आपला संपर्क ठेवायला आवडत नाही. काही जण म्हणतात, हो आम्ही रविवारचा संदेश ऐकतो ना, आम्ही रविवारचा संदेश ऐकला म्हणजे आम्हाला वाटतं आम्ही आठवड्याभराचं बायबलचं वचन ऐकून आलो. म्हणजे कोणी असं म्हणतात ना प्रियांनो, त्यांच्यासाठी एक शब्द पण पुढं महत्वाचा आहे. जर तुम्ही आठवड्याभराचं जेवण, आत्मिक जेवण जेवून आलेले आहात, मग तुम्हाला आठवड्याभर शारीरिक जेवायची गरजच नाही ना. शारीरिक जेवण जेवूनही तुम्ही जर आत्मिक जेवण चर्च मधून आठवड्याभराचं घेऊन आलेला आहात, मग शारीरिक जेवणाची तुम्हाला अपेक्षा का होते? मग जेव्हा हे उद्गार काढले जातात ना, तेव्हा नाही ना, शरीराला जेवणाची गरज आहे, शरीराला भूक लागते. मग आत्मेला भूक नाही लागत का? आत्मेला फक्त रविवारचं भोजन भेटलं पास्टरांकडून म्हणजे तृप्त झाला का तुमचा आत्मा आठवड्याभरासाठी? प्रियांनो, फार विश्वासणारे गैरसमज मध्ये चाललेले आहेत. प्रियांनो, देव बाप्पाला इतक्या काही गोष्टी विश्वासणाऱ्यांविषयी दिसत आहेत. पवित्र आत्म्याला फक्त उत्सुकता याची लागलेली आहे, माझे विश्वासणारे माझ्या सांगण्याप्रमाणे कसे तयार होतील. म्हणून आज सेविका, ब्रदर, देवाचे दास घरोघरी प्रेरला जात आहेत. प्रियांनो, यांना देवाच्या आत्म्याने सांगितलं म्हणून ही सेवा चालली. देवबाप जेव्हा या सेवेला थांबवणार आहे, तेव्हा कोणताही ब्रदर, कोणतीही सिस्टर आणि कोणताही सेवक तुम्हाला कधीच आपल्या दारात, आपल्या घरात आलेला दिसणार नाही. पण देव बाप्पाचं हृदय कळवळ्याचं हृदय आहे. तो नेहमी कळवळा करणार आहे. त्याने बघा एक शब्द दिलाय, काढूया आपण जरा बायबल मधून. मार्क शुभवर्तमान 16वा अध्याय 15वं वचन. बघा तो शब्द काय पुरावा देतोय. मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. तिथं लिहिलंय का ठराविक काळापुरतं तुम्ही जगात जाऊन सुवार्तेची घोषणा करा? दिलाय का शब्द तिथं? ठराविक दिवसापुरतं, ठराविक वर्षापुरतं तुम्ही जाऊन जगात, राष्ट्रात, घरोघरी सुवार्ता सांगा असं दिलंय. म्हणजे हे वचन सांगत आहे, हे वचन बोलत आहे की प्रभूचं आगमन जोपर्यंत आकाशामध्ये दूतासह होत नाही, तोपर्यंत तुम्ही जाऊन राष्ट्रामध्ये, घरामध्ये माझी सुवार्ता सांगा. सुवार्तेला बंधन ठेवलेलं नाही. का ठेवलं नसेल प्रभूने बंधन? कारण प्रभूला आपल्या समयामध्ये दिसला असेल की माझे विश्वासणारे माझ्या वचनासाठी तसे तयार होताना मला दिसणार नाही, जशी मी लिहिण्याची अपेक्षा केली. आणि ही अपेक्षा पूर्ण व्हावी म्हणून देव बाप्पांनी सुवार्तेला कोणतंही बंधन ठेवलेलं नाही. प्रभूच्या आगमनापर्यंत सुवार्ता सांगण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अधिकार आहे. हा, लक्षात ठेवा, तुम्हाला पण अधिकार आहे, पण तुमच्या आडामध्ये असलं पाहिजे. तुम्हाला माहित असलं पाहिजे मला काय सुवार्ता सांगायची, कशी सांगायची. सांगितल्यावर विश्वासणाऱ्याच्या मनावर, अंतःकरणावर त्याचा प्रभाव काय पडेल. खात्री आम्हाला असली पाहिजे की मी सुवार्ता सांगितल्यावर विश्वासणाऱ्याला कमीत कमी ती समजलीच पाहिजे.
तो भलाही तयार नाही होताना आपल्याला दिसलं ना हरकत नाही, पण त्याच्या हृदयावर त्या सुवार्तेचं कार्य झालंय याची प्रथम बोलणाऱ्याला खात्री आली पाहिजे. तर देवबाप त्याला म्हणतो, जा माझी सुवार्ता सांग. देवबाप असं उठून सुटून कोणाला म्हणत नाही उठून जा सुवार्ता सांगायला. देवबाप असं अव्यवस्थितचं कार्य करतच नाही. प्रियांनो, आमचा देव व्यवस्थितचा देव आहे. तो जे पण बोलतो ना भावी जीवनाला सुधारण्यासाठी बोलतो. तो कोणाला बिघडण्यासाठी बोलत नाही. बिघडलेला व्यक्ती आणखी बिघडावा ही भाषा पवित्र आत्म्याच्या मनामध्ये, पवित्र आत्म्याच्या हृदयामध्ये कदापि त्याने ठेवलेली नाही. प्रियांनो, तुम्ही बसलत मोठ्या आशेने बसलत ना, है ना, आशा धरून बसलत ना, अरे दास आले आम्हाला काही ना काही ऐकायला मिळत. मी जर देवाच्या आशीर्वादाविना तुम्हाला जर तुमचं मन खिन्न होणार, नाराज होणार, तुमच्या मनाला न पाटणार, तुमच्या भावनेला ठेस पोहोचेल असे शब्द जर मी बोललो, तुमच्या मनात आशीर्वाद येईल का? येईल का? अहो, पवित्र आत्मा जर ही आशा ना अपेक्षा ठेवतच नाही तर सेवक कस काय बोलेल? म्हणून बोलण्याच्या दोन परी आहेत. पहिली पर आहे बुद्धीची, दुसरी आहे पवित्र आत्म्याची. पवित्र आत्मा जे बोलतो ना ते आशीर्वादानं विश्वासणारा भरावा यासाठी बोलतो, आणि बुद्धीची भाषा एखाद्याला नाराज करण्यासाठी, एखाद्याची भावना दुखवण्यासाठी बोलतो. म्हणून बघा, आम्ही कधी कधी हाऊस प्रेयर मध्ये ऐकलेलं आहे, चर्च मध्ये ऐकलेलं आहे, चर्चच्या बाहेर निघताना एखादा का वाईना विश्वासणारा म्हणतो, आज माझं मन फार नाराज झालं बरं का, संदेश ऐकून मी आज उत्साही झालो. का बरं एखादा विश्वासणारा असं बोलतो? कारण त्याच्या भावनेला दुखवणारे शब्द जर दास म्हणा, सेविका म्हणा, ब्रदर म्हणा, हाऊस प्रेयर मध्ये, चर्च मध्ये जर बोलेल, तो जो मोठ्या आशेने चर्चला आलेला आहे किंवा हाऊस प्रेयर मध्ये बसलेला आहे, तो या गोष्टीसाठी बसलाय का? आज अनेक जण प्रार्थनेला बसण्याचं टाळमटाळ करतात का? काय नाही हो, त्यांच्याकडे चांगलं काही आहेच नाही. मी जो आनंदी उत्साही आहे ना, त्यांचं ऐकून मी एकदम निराश होणार आहे. निराश होण्यापेक्षा तिथं नाही बसलेलं माझ्यासाठी चांगलं आहे. यांनो, सेवकाकडे पाहिल्यावर कधीही विश्वासणाऱ्याच्या मनामध्ये अशी भावना, असा विचार येता कामा नये. म्हणून त्याच 118 स्तोत्र काढा, त्याचं बघा 18वं वचन बघा, तिथं काय दिलंय तुमच्यासाठी शब्द, तुमच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण. 118 वचन. परमेशाने मला जबर शासन केले तरी मला मृत्यूच्या हवाली केले नाही. प्रियांनो, कोणत्याही विश्वासणाऱ्याने आपल्या जीवनामध्ये परमेश्वर मला शासन करील, इतकं वाईट शासन करील की मला त्या शासनाने समजून येईल की ही शिक्षा परमेश्वराने मला दिली आहे. इतकं प्रभू मध्ये कोणीही अव्यवस्थेने वागू नये. प्रियांनो, तो शब्द त्या ठिकाणी देवबाप्पाने ना एक विशेष अनुषंगाने ठेवलेला आहे. आणि प्रियांनो, मी नेहमी माझ्या संदेशात काय सांगतो, मी कधी दुसऱ्यांची टीका नाही करत. मला दुसऱ्यांची टीका करण्यामध्ये ना संतोषच वाटत नाही. माझं मन नाराज होतं. दुसऱ्याची टीका जर केली ना तर माझं मन मला खातं. आणि पवित्र आत्मा म्हणतो, तू तुझं लपवतो, दुसऱ्याचं सांगतो. तू फार चांगला आहेस का म्हणून तू दुसऱ्याचे दोष उघड करण्याची प्रक्रिया करतो. प्रियांनो, या वचनामध्ये जे आता या बाळाने वचन वाचलं, 118 वचन, परमेश्वराने मला जबर शासन केले पण मला मृत्यूच्या हवाली केले नाही. या प्रक्रियेमध्ये मी स्वतः उतरलेलो आहे.
आणि साल पण सांगतो. जानेवारी 1994 सालापासून ते 30 मार्च पर्यंत मी या प्रक्रियेमध्ये मी स्वतःला अनुभवलंय. पण एप्रिल महिना माझ्यासाठी देव बाप्पाने आशीर्वादाचा किरणाचा महिना सुरू केला. प्रियांनो, पवित्र आत्मा एखाद्याच्या विश्वासणाऱ्याच्या जीवनात काय घटना झाल्या ना, विश्वासणारा जरी विसरलेला असलं ना, पवित्र आत्मेच्या ध्यानात असतं याचं जीवनाला मी टर्निंग पॉइंट कुठून दिलाय आणि याला शिक्षाप्रत मी जाण्याची तयारी केली का. शिक्षाप्रत जाण्याचे 2 पर्याय असतात. किती पर्याय असतात? 2. पहिला पर्याय असतो त्या शिक्षेला पाहून शहाणं होणं, त्या शिक्षेला पाहून प्रभूच्या इच्छेप्रमाणे करण्याची तयारी दाखवणं. आणि मग खालच्या भागात तर दिलंय त्याला मृत्यूप्रत मी मृत्यू दिला नाही. पण जर एखादा ऐकण्याच्या प्रक्रियेमध्ये नाही राहिला तर मग त्याच्यासाठी ती पण प्रक्रिया प्रभू करतो. पण मला नाही वाटत प्रियांनो की कोणताही विश्वासणारा, कोणताही सेवक जब्बर शासन झाल्यावर देव बाप्पाच्या ऐकण्याकडे आपलं लक्ष देण्यासाठी इन्कार करील. तो पहिला शब्द बोलतो, प्रभू मी आता तुझ्या इच्छेप्रमाणे वागन, तुझी इच्छा पूर्ण करणं हेच माझं लक्ष आणि ध्येय असणार आहे, मला फक्त तुझी मदत हवी आहे. मग 17वं वचन बघा त्याचा अध्यायचं. मी मरावयाचा नाही, मी जगणार आणि परमेश्वराच्या कृत्यांचे वर्णन करणार. ही प्रक्रिया त्याच्या जीवनामध्ये स्टार्ट व्हायला सुरुवात होते. प्रियांनो, माझ्या जीवनामध्ये ही प्रक्रिया झाली आणि या प्रक्रियेतून जेव्हा देव बाप्पाने मला बरं केलं तेव्हापासून जे मी प्रभूच्या सानिध्यामध्ये प्रभूला उंच करत आहे ते आजच्या दिवसापर्यंत उंच करत आहे. प्रियांनो, बायबलमध्ये काही वचन दिलेले आहेत ना, ते विशेष अनुषंगाने दिलेले आहेत आणि यांना सांगण्यासाठी फक्त पवित्र आत्मेचं साह्य असेल तर ते वचन पवित्र आत्मा आपल्या इच्छेने आपल्या विश्वासणाऱ्यांना समजावून सांगतो. 16वं वचन बघा, आणखी सुंदर आहे. परमेश्वराचा उजवा हात उभारलेला आहे, परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करीतो. आमेन. परमेश्वराचा उजवा हात उभारलेला आहे म्हणजे परमेश्वराचा उजवा हात आम्हाला आशीर्वाद द्यायला सदैव सिद्ध आहे. आणि जेव्हा आशीर्वाद येतात ना प्रियांनो, तेव्हा विश्वासणारा आपल्या जीवनामध्ये प्रभूच्या इच्छेप्रत वागण्याशिवाय दुसरी इच्छा ठेवतच नाही. त्याला दुसरं काही मान्य होत नाही. तो म्हणतो मला फक्त प्रभूचं गौरव करण्याकडेच मी माझं लक्ष केंद्रित करीन. आणि प्रियांनो, जेव्हा माझ्या जीवनामध्ये देव बाप्पाने मला आशीर्वाद दिलेला मला कळला ना प्रियांनो, तुम्हाला अगदी सत्य सांगतो, बायबल साक्षीला आहे आणि इथं पवित्र आत्म्याची उपस्थिती आहे. त्या आत्म्याला साक्ष धरून सांगतो, माझा जीव ना या नागपुडीच्या एकदम जवळ आलेला होता, जवळ. आणि मला तो कळला पण की माझा जीव इथपर्यंत आलेला आहे आणि इथून आता फक्त बाहेर निघण्याची त्या जीवाने वाट पाहिली. पण देवाने इथं आलेला माझा जीव परत आतमध्ये पाठवला. मला चांगलं आठवतंय, अजूनही आठवतंय, माझे डोळे बंद झाले होते आणि माझ्या घरच्यांना सांगितलं मी चाललो आता, मला फक्त ख्रिस्ताच्या नियमाप्रमाणे माझा अंतिम संस्कार तुम्ही करायचा, आता मी राहू शकत नाही, आता जगामधला माझा प्रवास संपलेला आहे. मला इथपर्यंत माझा श्वास आलेला मला कळला होता प्रियांनो. कोणाला समजो अगर नाही समजो, पण मी माझ्या जीवनात अनुभवलं. डोळे बंद केले आणि देव बाप्पाने जेव्हा माझा श्वास परत आत पाठवला ना, बिछाण्यावर झोपलेलो होतो मी, खाटकनी उठून उभा राहिलो आणि दुपारची 1:30 वाजलेली होती.
एप्रिल महिना स्टार्ट झालेला होता तेव्हा हे आताचं जे निसर्गाचं वातावरण आहे ना, असं वातावरण तेव्हा नव्हतं. तेव्हा वेळच्या वेळेवर पाऊस, वेळच्या वेळेवर ऊन, वेळच्या वेळेवर थंडी हे यायचं. भर उन्हामध्ये प्रियांनो मी बायबल हातामध्ये घेऊन पूर्ण गावामध्ये फिरत होतो आणि पायामध्ये चप्पल न घालता ऊन मी म्हणत होतो, इतकं कडक ऊन होतं. नागव्या पायाने मी बायबल घेऊन पूर्ण गावामध्ये फिरत होतो. श्रीरामपूर सिटी मध्ये, त्या गावाचं नाव मी विसरलो आता, ज्या गावामध्ये मला नेलं होतं ते गाव मला आठवत नाही, पण बेलापूरच्या खाली ते गाव आहे. त्या गावामधले सगळे लोक मला पाहत होते, म्हणे हा मुलगा, तरुण मुलगा हातात बायबल घेऊन नागव्या पायाने फिरतो, याचे पाय भाजतात का नाही. देव बाप्पाने मला माझे पाय भाजू दिलेलं कळू दिलं नाही प्रियांनो. मी अगदी सत्य सांगतो. म्हणून जो सेवक आपल्या जीवनाचं चांगलं असो अथवा वाईट असो सांगतो ना, देव बाप त्या सेवकाचा आदर करतो. आम्ही नेहमी आपलं सांगणारे असलं पाहिजे प्रियांनो. दुसऱ्याचं सांगायला आम्हाला आनंद नाही वाटला पाहिजे. स्वतःचं सांगण्यामध्ये ज्याला आनंद वाटतो ना, तो देवाला प्रिय असणारा व्यक्ती आहे. मग तो दास असो, सेविका असो, ब्रदर असो, देव बाप त्याच्यावर अनुग्रह आणि दया करतो. प्रियांनो, त्या वचनामध्ये जे सांगितलंय ना की परमेश्वराचा उजवा हात उभारलेला आहे, म्हणजे आशीर्वाद देण्यासाठी तो उभारलेला आहे. तो फटके मारण्यासाठी उभारलेला नाहीये. परमेश्वर कधीच आपल्या लेकराला इतके जबर फटके मारित नाही की तो या जगातून निघून जाईल. देव बाप्पाला माहित होतं माझ्या या मुलाकडून मला फार मोठी सेवेचं प्रतिफळ मिळणार आहे. जेव्हा सेवक सेवा करायला जातो ना, तेव्हा देव बाप्पाला पण प्रतिफळ मिळतं. कसं प्रतिफळ मिळतं? आता तुम्ही म्हणतो देव बाप्पाला प्रतिफळ मिळतं म्हणजे काय? तुम्ही जे विश्वासणारे आहात, वचनाप्रमाणे करण्याच्या प्रक्रियेत आलं, कोणाला प्रतिफळ मिळालं? तुम्ही कोणाचे अधीन झाले? मग परमेश्वराच्या अधीन झाल्यावर परमेश्वराला पण काही मिळालं का नाही? का परमेश्वर रिकामा राहिला? काही जण म्हणतात परमेश्वराला काय घेण्याची आवश्यकता आहे, परमेश्वरच देतो. तुम्ही नाही गेले त्याच्याकडे तर तुम्ही परमेश्वराकडे गेले नाही. परमेश्वराला काय मिळालं? त्याच्याजवळ तर आहे सर्व, पण तो अपेक्षा करतो. आज आम्हाला सेवेला पाठवतोय प्रभू, कशाला? तुमचा वेळ खराब करायला पाठवतो. जा त्यांचा वेळ खराब करा. ते अभ्यास करत असतील मुली, त्यांना म्हणावं डिस्टर्बिंग करायला आलो मी, तुमचा अभ्यास बंद, बसा आता मी आलो या ठिकाणी. अशा अनुषंगाने बसतात तुम्ही. तुम्हाला माहित आहे अरे अभ्यासापेक्षा मोठा आशीर्वाद देव बाप आम्हाला देणार आहे. आणि त्याचा अनुभव प्रेरणाताईला आलेला पण नाही. आला ना बाळा तुला अनुभव? देव बाप असे आशीर्वाद देणारा देव आहे. म्हणून प्रियांनो, देवाला ऐकण्यासाठी 2 प्रक्रिया करणं जीवनामध्ये महत्वाचं आहे. आणि त्या 2 प्रक्रिया आज मी वचनातून थोडक्या वेळात तुमच्या समोर ठेवणार आहे. पहिली प्रक्रिया बघू. स्तोत्र संहिता 27 अध्याय 9 वचन. पहिली प्रक्रिया. तू आपल्या मुखाने माझ्या दृष्टीआड करू नको, आपल्या सेवकाला रागाने दूर घालू नको. तू माझे सहाय्य होत आला आहेस, हे माझ्या उद्धारक देवा. माझा त्याग करू नको, मला सोडू नको. पहिलं जे वाक्य वाचलं ते वाक्य सेवकाला लागू आहे, विश्वासणाऱ्याला लागू आहे. मग कुणी सेवक असला तर त्यांनी कसं वागावं ते खाली दिलेलं आहे. पण पहिलं वाक्य काय आहे? तू आपले मुख माझ्या दृष्टी आड करू नको. प्रियांनो, जीवनामध्ये जर परमेश्वर एखाद्याच्या मुखापासून आपलं मुख लपवायला लागतो, त्याच्या संपर्कात राहण्याची इच्छा ठेवत नाही, त्या विश्वासणाऱ्यांसाठी धोक्याची सिग्नल सुरू होते. कोणती धोक्याची सिग्नल त्याच्यासाठी सुरू होते?
प्रभूच्या नजरेमध्ये ती धोक्याची सिग्नल कोणती आहे? स्वर्गापासून अंगणात जाण्याची सिग्नल स्टार्ट होती. पण काही सेवकांच्या मते, ब्रदरांच्या मते, सिस्टरांच्या मते ह्या वाचनाचं हे वाक्य वाचलं आणि एखादं जर त्याप्रमाणे नसला दिसत, लगेच त्यांना ते नरकाच्या रस्त्याकडे घेऊन जाण्याचा प्रयास करतात. प्रियांनो, देव बाप्पाने कोणत्याही विश्वासणाऱ्याला, कोणत्याही सेवकाला कदापिही नरकामध्ये टाकण्याच्या इच्छेने, हेतूने आपल्या राज्यात घेतलेलं नाही. म्हणून दोन रस्ते जे सुरुवातीला देवबाप बोलला, पहिला रस्ता आहे स्वर्ग, दुसरा रस्ता आहे अंगण. आता तुम्हाला ठरवायचंय की मला अंगणात जायचंय का मला स्वर्गात जायचंय. आमच्यासाठी नरकाच्या दरवाजाला देवबाप्पाने इतकं मोठं लॉक लावलेलं आहे, ते कदापि आमच्याच्याने उघडणार नाही. आम्ही किती पृथ्वीवर प्रभूच्या इच्छेविरुद्ध वागलो तरी ते टाळ आहे ना, आमच्या या वागणीने उघडणार नाही. इतकं पॅक टाळ बसवलेलं आहे. फक्त त्याने मुखाने एक गोष्टीची साक्ष प्रभूला दिलेली असली पाहिजे, तर ते नरकाचं जे दार आहे ते कदापि उघडलं जाणार नाही. कोणती साक्ष प्रभूला दिलेली असली पाहिजे? वचनातून बघू. फिलिप्पियराचं पत्र 2 अध्याय 11वं वचन. साक्ष किंवा शब्द दोन्हीपैकी तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही वापरा. आणि देव पित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जीवेने येशू ख्रिस्त प्रभू आहे असे कबूल करावे. ज्याने कुणी याप्रमाणे येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असं कबूल केलंय, त्यांच्यासाठी ते नरकाचा दरवाजा बंद झालाय. सांगा, कोणताही विश्वासणारा प्रभू मध्ये आलाय त्यांनी हे उद्गार काढले असतील का नसतील आपल्या भावी जीवनात? एकदा तरी काढले असतील ना. रोज रोज जरी त्याला नसलं जमलं, पण एकदा तर काढले असतील ना कधीतरी. त्याची जीवन यात्रा समाप्त होण्या अगोदर एकदा तर त्यांनी हे उद्गार काढले असतील का नसते? प्रभूच्या उपस्थितीमध्ये, देवाच्या आत्म्याने त्याला या उपस्थितीमध्ये एकदा का होईना आणलं नसल का? प्रियांनो, आज नरकाला ना इतकं साधारण बनवलंय ना काही जणांनी. देव बाप्पाने नरकाला विश्वासणाऱ्यांसाठी साधारण नाही, त्यांच्यासाठी कठीण रस्ता बनवलाय. तू तिकडं जाऊ शकत नाही. पण सेवकांनी फार साधारण बनवलंय. जरासं चुकले चालले नरकाकडे. वचन तसं सांगत नाही. ज्याच्या मुखाने येशू ख्रिस्त प्रभू आहे हे मान्य केलंय, त्याच्यासाठी नरकाचा दरवाजा बंद. तो टेम्पररी बंद नाही झाला, कायमचा बंद झालाय. फक्त 2 रस्ते त्याच्यासाठी उघडे, एक स्वर्ग, एक अंगण. त्याच्या वागण्याहून, त्याच्या बोलण्याहून, त्याच्या कृतीहून त्याचा न्याय होईल. म्हणून प्रभू म्हणला, प्रत्येकाचा मी न्याय करणार आहे. आणि न्यायाच्या प्रक्रियेत सर्वात पहिले सेवक आहे, तुम्ही नाही. तुम्ही बघता ना, अरे या सेवकाचा न्याय कसा झाला, त्या सेवकाचा न्याय कसा झाला. म्हणून सेवक हा शिक्षणाने निपुण असला पाहिजे. त्याच्याजवळ वचन असलं पाहिजे. तो नेहमी विश्वासणाऱ्याला आशीर्वादाने आशीर्वादित करण्याच्या हेतूने बोलणारा असला पाहिजे. तो विश्वासणारे पहिलेच नाराज आलेले असतात. चला मी आज नाराज आहे, तिथं गेल्यावर आनंदी होईन वचन ऐकून. एखादा नाराज जर येऊन बसला आणि त्याला आणखी नाराजीचे जर त्यांनी शब्द ऐकले, मिळेल का त्याला आशीर्वाद? अहो, सेवकाला नाही कळत, पण देवाच्या आत्म्याला तर कळते ना कोणता विश्वासणारा नाराज आहे का आनंदी आहे. बरोबर आहे का नाही? सेवकाला माहिती आहे का कोण आनंदी कोण नाराज आहे? काही जणांचा स्वभाव असतो, नाराज जरी असले ना चेहऱ्यावरून असं दाखवतात, अरे मी आनंदी आहे, पण आतल्या आत ते ना खिन्न आणि नाराज असतात. प्रियांनो, माणसाचे 2 स्वभाव आहे. काही जणांचा स्वभाव आपलं नाराजी लपवण्याची त्यांना देव बाप्पाने दिलेली ती कृपा आहे, ते देवाकडून त्यांना गिफ्ट आहे. पण काही जणांना ते गिफ्ट नसलं ना, त्यांच्याकडे पाहिलं बरोबर दिसतं, अरे नाराज आहेत बरं का,
सांगायची गरज लागत नाही. पण काही जण नाराज असले तरी आनंदी आहोत हे दाखवण्याची एक गिफ्ट किंवा एक दान प्रभूने त्यांना दिलेलं आहे. प्रियांनो, विशेष करून नाराज व्यक्तीला आनंद करणारे शब्द पवित्र आत्मा आपल्या दासाच्या मुखातून, सेविकाच्या मुखातून आणि ब्रदराच्या मुखातून बोलणारा आहे. पण तो आत्म्याने बोलणारा असला तर, तो आत्म्याच्या प्रेरणेने बोलणारा असला तर हे होणं शक्य आहे. तो जर चला फक्त मला संदेश देऊन मोकळा व्हायचाय, कसाही असो संदेश, मला काय करायचं, मला फक्त संदेश द्यायचा आहे, कोणी नाराज होऊ न तर काय हो, मला काय करायचं. पवित्र आत्म्याला सगळ्यांना आनंदी करण्याची इच्छा पवित्र आत्मा ठेवतो. पवित्र आत्मा एकालाही नाराज होण्याच्या हेतूने कधीच बोलत नाही. चर्च मध्ये बोलत नाही, हाऊस प्रेयर मध्ये बोलत नाही. प्रियांनो, तुम्ही मोठ्या हर्षाने जल्लोषाने, मी पाहिलं आले तेव्हा तुम्ही अभ्यास करत होते, मी पाहिलं. प्रियांनो, तुम्ही अभ्यास सोडून दिला आणि देवाच्या चरणासमोर बसलात. का बसलात? कारण तुम्हाला माहिती आहे अभ्यासापेक्षा याच्यामध्ये जास्त मोठा आशीर्वाद आहे. माझ्या भावी जीवनामध्ये, माझ्या शालेय जीवनामध्ये मला देवबाप चांगल्या गुणांनी पास करील, आहे ना. हीच अपेक्षा आहे ना. का दुसरी अपेक्षा? तुमच्या मनात जर ही अपेक्षा नसते, तुम्ही म्हणले असते चलू ते तुमची प्रार्थना, मी माझा अभ्यासात मग्न राहते, म्हणले असते का नसते? प्रियांनो, देवबाप सगळं समजून उमजून सांगतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये प्रभू माझ्यापासून दूर जाईल किंवा प्रभू माझ्यापासून आपली दृष्टी हटवेल असं वागण्याचा प्रयत्न कधीही सामूहिक जीवनामध्ये पण करू नका आणि एकांतामध्येही करू नका. देव बाप्पाला एकांतामध्ये केलेलं कळतं आणि सामूहिक जीवनामध्ये केलेलं कळतं. प्रभूला असं नाही की एक कळतं आणि एक कळत नाही. म्हणून प्रभू म्हणतो, मी मन आणि अंतःकरण पारखणारा देव आहे. तर दुसऱ्या गोष्टीकडे जाऊया आपण. अगदी थोडक्या वेळात या गोष्टीला आपण सांगण्याचा मी प्रयत्न करीन. त्यासाठी स्तोत्र संहिताच काढायची आहे. 40वा अध्याय 11वं वचन. हे परमेश्वरा, तू माझ्या विषयीचा आपला कळवळा आवरून धरू नकोस. तुझे वात्सल्य व तुझे सत्य ही माझे नित्य रक्षण करत. देव बाप्पा हा आमचा कळवळ्याचा देव बाप्पा आहे. जेव्हा येशू ख्रिस्त आपला सुवार्तेच्या काळामध्ये लोकांच्या जनसमूहाकडे त्याने जेव्हा पाहिलं, तेव्हा त्याच्या मनामध्ये काय विचार आला माहितीये? मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखं त्या मेंढरांना देव बाप्पाला दिसले. म्हणून येशू ख्रिस्ताला त्या जनसमूहाचा कळवळा आला असं शुभ वर्तमानामध्ये लिहिलंय. आणि इथं तर शब्दाने प्रभू म्हणतो, तू मज विषयीचा आपला कळवळा आवरून धरू नको. म्हणजे देवबाप आमच्यासाठी कळवळ्याचं हृदय आवरण्याची इच्छा ठेवत नाही. त्याला नेहमी आमचा कळवळा येतो. पण जर आम्ही सतत आणि सतत त्याच्या न सांगणाऱ्या गोष्टीच्या विरोधात चालू, मग कदाचित तो आपल्या कळवळ्याला आवरण्याच्या प्रक्रियेमध्ये पण येऊ शकतो. म्हणून इथं शब्द आलाय, तू आपला कळवळा आवरून धरू नको. म्हणजे प्रभूला आपला कळवळा आवरून धरण्याची पण इच्छा होते असं हे वचन सांगतं. म्हणून वचनाला काय म्हटलंय इब्रिकराच्या पत्रामध्ये? दुधारी तलवार आहे ना. इब्री 4:12 मध्ये म्हटलंय ना, दुधारी तलवार म्हणजे ती इकडूनही चालते इकडूनही चालते. पण जगिक तलवार एकच बाजून चालते, ती दोन्हीकडून चालते का? पण देवाच्या वचनाला दोन्हीकडूनही चालण्याचा अधिकार आहे. चांगलं बोलण्याचा अधिकार आहे आणि वाईटही सांगण्याचा अधिकार आहे. म्हणून प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला चांगलं बनायचं प्रभूच्या नजरेत का आम्हाला माणसाच्या नजरेत चांगलं बनायचं, हा सर्वात मोठा प्रश्न कधी कधी विश्वासणाऱ्या समोर उभा राहतो. प्रियांनो, आमचं मनुष्याबरोबर
संपर्क चांगला नसला ना तो देव बाप्पाला कदाचित मान्य होतो, कदाचित बर का. पण आमचा संपर्क देव बाप्पा बरोबर वाईट असावा ही अपेक्षा देव बाप कधीच करत नाही. आता काही जण म्हणतील की हे शब्द असे का बोलले सेवक, काही जणांचा स्वभावच मूळचा वाईट असतो. ज्यांचा मूळच स्वभाव वाईट आहे त्यांच्या संगती राहिल्यावर तुम्ही चांगले बनतान का सांगा. म्हणून आई बाप काय सांगतात मुलांना, जे चांगले विद्यार्थी असतील ना, विद्यार्थिनी असतील ना, त्यांच्या बरोबर संगत ठेवायचे म्हणजे तुला चांगलं वळण लागल. आई वडील म्हणतात का वाईटा बरोबर संगत धरा. प्रियांनो, चांगली संगत मनुष्याला चांगलं बनवते, वाईट संगत मनुष्याला वाईट बनवते. म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये कोणाबरोबर राहावं कोणाबरोबर राहू नये हे आम्हाला वचन जर माहीत असलं तर कळणार. वचन जर आम्हाला माहीत नसलं मग आम्हाला कळणार नाही. आणि हे कळण्यासाठी आम्हाला एक प्रक्रिया करणं गरजेचं आहे. कोणती? वचनातून बघू. नीतिसूत्रे 1 अध्याय 7वं वचन. ही गोष्ट आमच्यामध्ये असणं फार महत्वाचं आहे. परमेश्वराचे भय हे आज्ञाचा प्रारंभ होय, पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानतात. परमेश्वराचं भय तुमच्या जीवनात सर्वप्रथम असलं पाहिजे आणि हेच ज्ञानाचा प्रारंभ आहे असं तिथं शब्द दिलाय. पण मूर्ख लोक ज्ञान तुच्छ मानतात असा शब्द खाली दिलाय. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये भय असलं ना मग ते भय परमेश्वराचं पण असतं, आई वडिलांचं पण असतं आणि जे आपल्यापेक्षा वयाने मोठे असतात त्यांचं पण भय असतं. भयाचे निरनिराळे प्रकार आहे, पण सर्वात पहिलं भय आमचं परमेश्वरावर असणं महत्वाचं आहे असं वचन आम्हाला सांगत आहे. जर आम्ही परमेश्वराच्या भयाव्यतिरिक्त इतर भयांना मान्यता दिली मग आमचा प्रभू मधला प्रवास व्यवस्थित होईल याची खात्री बाळगायची नाही. पण परमेश्वराच्या भयाने आम्ही परमेश्वराच्या मार्गामध्ये चालण्याची इच्छा ठेवली, आमचं नेहमी प्रभू मध्ये व्यवस्थित चालणं होईल याची खात्री आणि मान्यता आहे. आणखी एक वचन बघू नीतिसूत्रामधून 15वा अध्याय शेवटचं वचन आहे. आता 15वा अध्याय 33वं वचन. परमेश्वराचे भय हे सुज्ञतेचे शिक्षण होय, आधी नम्रता मग मान्यता. अगोदर नम्र राहिलं पाहिजे प्रभू समोर, मग देवबाप मान्यता देतो. मान्यता मिळाली का आशीर्वाद सुरू होतात. मग ते आशीर्वाद एक प्रकारचे नसतात. जसे तुमची वाढ असेल, लहान मुलं असली तर लहान मुलांना शरीराने बलवान करणं, ज्ञान देणं, त्यांना चांगलं वळणाकडे आणणं हे लहान मुलांपासून आहे. जे संसारामध्ये असतील, आडे अडचणी जर आल्या संसार प्रपंचामध्ये तर त्याच्यातून बाहेर काढणं. पण देवाचं भय हे जर नसलं तर मग मान्यता नाही असं त्या वचनात सांगितलंय. म्हणून प्रियांनो, आम्हाला आमच्या जीवनामध्ये काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हा सर्वस्वी अधिकार प्रभूने आम्हाला स्वतंत्रतेसाठी दिलेला आहे. तुम्हाला कोणत्या रस्त्याने चालायचं हे प्रभू कधीच जबरदस्तीने सांगत नाही, पण विनंतीने सांगतो. हे बायबल आम्हाला विनंतीच्या स्वरूपाने आमच्या समोर आहे. हे बायबल सक्तीने करत. हे वचन वाचलं तर हेच प्रमाणे तू झालं पाहिजे, याच प्रमाणे चाललं पाहिजे असा पवित्र आत्म्याने शब्द बायबल मध्ये ठेवलेला नाही. पवित्र आत्म्याने जर सक्तीचा शब्द ठेवला असता ना बायबल मध्ये, हर वचनामध्ये प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38व्या वचनाची निंदा कोणीही जगामध्ये आणण्याचं धैर्य आणि धाडस केलं नसतं. पण देव बाप्पाने नम्रतेने हे आमच्या समोर ठेवलंय. म्हणून काही जणांना मान्य नाही झालं, एकालाच मान्य नाही झालं. मागच्या संदेशात मी मागील संदेशात सांगितलं की या वचनाची निंदा
एकच जणाने आणली, मग ती सर्वत्र पसरत गेली. तो भाग वेगळा. देवाने सक्ती केली असती की माझं वचन जसं वाचलं तसंच कर, आले असते का प्रेषित 2:38 वचनाची निंदा? झालं असतं का कोणाला धैर्य धाडस की मला या वचनाच्या विरोधात कुरकुर करायची, वादविवाद करायचा आहे, या वचनाच्या विरोधात अपशब्द बोलायची हिंमत झाली असती कोणाची? म्हणून प्रियांनो, देव बापा आमचा जर शिस्तीचा देव आहे तर आम्ही पण शिस्तीमध्ये स्वतःला आणणं गरजेचं आहे. जेव्हा एखादा विश्वासणारा, एखादा सेवक याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये स्वतःला वळण लावण्यासाठी प्रभूच्या मार्गाने चालतो, तो प्रभूचा वारीस, हाकदार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आजच्या छोट्याशा संदेशातून देव बाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन. डोळे बंद करा. 1 सेकंद आपण शांत राहूया. फक्त 1 सेकंद. 1 सेकंद आपण आपल्या मनाच्या तयारीसाठी शांत राहूया. जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई हो, जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, वो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है, वो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है, सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है, सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है, समुद्र को जिसने दुभागा, जंगल में से मार्ग निकाला हो, समुद्र को जिसने दुभागा, जंगल में से मार्ग निकाला, जिसके लिए सब कुछ है संभव, वो यहोवा हमारे संग संग है, जिसके लिए सब कुछ है संभव, वो यहोवा हमारे संग संग है, सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है, सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है, हमारा ऊंचा गढ़ है. होय प्रियांनो, तो जर आमच्या बरोबर आहे तर आमच्या जीवनाला भीतीचं वातावरण ठेवण्याची काही एक आवश्यकता नाही. तो जर आमचा गड आहे, तो जर आमचा सहाय्यक आहे तर आम्हाला कशालाही घाबरण्याची काही एक गरज नाही. पण तो आमच्या बरोबर आहे का हे समजून घेणं फार गरजेचं आहे. ज्याला खात्री आहे तो माझ्या बरोबर आहे, तो प्रभूच्या संगतीत असलेला विश्वासणारा न सांगता ओळखतो. म्हणून प्रियांनो, प्रभूचा आम्ही गौरव करावं, प्रभूला उंच करावं, प्रभूचा आदर सन्मान आमच्या जीवनात असावा. हीच प्रभूला तहान आणि भूक आमच्याकडून लागलेली आहे. आणि तो वचनातही बोललेला आहे की देव बाप्पाच्या इच्छेप्रमाणे वागणं हीच याचीच मला तहान आणि भूक लागलेली आहे. आणि तीच तहान भूक तो आपल्याही द्वारे आमच्याकडे व्यक्त करत आहे. म्हणून प्रियांनो, आजच्या वचनासाठी प्रभूला धन्यवाद असो. आजच्या सर्व गोष्टीसाठी प्रभूचा आपण गौरव करूया. शेवटच्या प्रार्थनेत आपण जाणार आहोत आणि आपल्यामध्ये प्रेरणाताई आहे. शेवटची प्रार्थना आपल्यासाठी करतील. आपण प्रार्थना करू.
पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांची उत्पन्न करते बाप्पा, आतापर्यंत सांभाळस म्हणून मी तुला धन्यवाद देते. हो ईश्वराजा, ही तू वेळ आमच्या जीवनात जोडलीस त्याबद्दल तुझे खूप खूप आभार ईश्वराचे बाप्पा. ओ प्रभू ख्रिस्त, आम्ही जे वचन वाचलं आता बाप्पा ते तू आशीर्वादित कर. ते समजण्याचा बुद्धी चातुर्य ईश्वराजा तू आम्हा प्रत्येकाला पुरव. ओ ईश्वराजा, आम्ही जे गीत गाऊन तुझी स्तुती आराधना केली बाप्पा ती तू आशीर्वादित कर ईश्वराजा. ओ प्रभू ख्रिस्त, आमच्याद्वारे तू उंचाविला जा आणि तू गौरवला जा ईश्वराजा. ओ प्रभू ख्रिस्त, आज जे वचन सांगितलं बाळासाहेबांनी ते समजण्याचं बुद्धी चातुर्य आम्हा सर्वांना पुरव ईश्वराजा. ओ प्रभू ख्रिस्ता, त्या वचनाद्वारे बाळासाहेबांच्या मुखातून तू बोलत होतास ईश्वराजा. हो ईश्वराजा, आमचा विश्वास आहे ईश्वराजा, आम्ही आमच्यामध्ये तू उपस्थित होतास ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता, आजचं वचन तू सर्वांसाठी आशीर्वादाचं कर ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता, प्रार्थना करते आमच्या घरासाठी, आमच्या कुटुंबासाठी ईश्वराजा बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता, सर्व अडचणींपासून सर्व संकटांपासून आमचा तारण करता, उद्धार करता आणि रक्षण करता तू ईश्वराजा. हो ईश्वराजा, मी प्रार्थना करते आईसाठी ईश्वराजा. ती आजारी असताना बाप्पा तिचं तू सहाय्यक मार्ग करता, रक्षण करता झाला त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद ईश्वराजा. हो ईश्वराजा बाप्पा, तुझ्या खाल्लेल्या चापकांचं आरोग्य तुला तू प्राप्त करून दे ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता, पप्पा काम करत असताना त्यांच्या सोबती तू राम ईश्वराजा बाप्पा. आम्ही शालेय शिक्षण घेत असताना आम्हाला लागणारा बुद्धी चातुर्य आपल्या ज्ञानाच्या भांडारातून पुरव ईश्वराजा बाप्पा. आमच्या सर्वांच्या सोबती तू राहा. हो ईश्वराजा, या रात्रीच्या समयला जे प्रवास करत असतील त्यांचा तू प्रवास सुखाचा कर. जे आजारी असतील ईश्वरच्या नावात त्यांचा तू आजार बरा कर ईश्वराजा आणि तुझ्याच नावाचा गौरव. हो ईश्वराजा बाप्पा, आम्ही जेवण खाणारे ते तू आशीर्वादित कर. आम्हाला दिलंच तसं सर्वांना दे. या रात्रीच्या समयला कोणालाही उपाशी ताणेला भुकेला ठेवू नको. हो ईश्वराजा, प्रार्थना करते पास्टरांसाठी. हो ईश्वराजा बाप्पा, तुझी सेवा करत असताना त्यांना लागणार ज्ञान बुद्धी चातुर्य तू पुरव ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्त, त्यांना चांगलं आरोग्य दे. त्यांच्याद्वारे तू उंचावेला जा आणि तू गौरवेला जा ईश्वराजा. त्यांच्याद्वारे तुझी वचन सेवा तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता, त्यांचं जाणं येणं तू आशीर्वादित कर ईश्वराजा बाप्पा. आमच्या सर्वांच्या सोबती तो राहा ईश्वराजा आणि तुझ्याच नावाचं गौरव. ही छोटीशी प्रार्थना तारणाऱ्या प्रभू ईशू ख्रिस्त याच्या कोडन परिश्रमात केली म्हणून प्रित्यत होई. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होते. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. जसे मी आमच्या ऋणात सून सोडले तसेच आमच्या ऋणात आम्हाला सोड आणि आम्हाला परीक्षेतून तर आम्हाला वाटून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्वकाळ तुझीच आहे. आमेन. प्रभु यीशु रक्त की जय. प्रभु यीशु रक्त की जय. प्रभु यीशु रक्ताचा जय जयकार असो. आमेन. आमेन. बंद कर बाळा.